मॅचला सुरुवात करा. पंच मैदानाच्या आतमध्ये आलेत. प्रीतम घरत आपण कुठे असतील तर प्लीज या कॉमेंट स्टुडिओ मध्ये. प्रीतम घरत आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, प्लीज आपण देखील या. आज मॅन ऑफ दिस सिरीज जरूर सायकल मिळवली छोटू आणि एका बाजूला धन्यवाद. आपला सामना आहे रिद्धी 11 रिद्धी सिद्धी 11 वाजेस वैदिक 11. नक्कीच पॅनल मध्ये संघर्ष आहे. दोन्ही टीम एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान चला पंच ताबा घ्या मैदानाचा. प्रेक्षक वर्ग थोडं बॅरिकेड सोडा. पवेलियन पवेलियन थोडं मागे. पवेलियन थोडं मागे. पंच एक मिनिट. एक अंपायर अंपायर मॅच आपली नंतर. चला रोनक शुक्ला आलेले आहेत पंच. चला पंच सामना रेडी करू शकतात. स्कोरर रेडी रेडी. पहिला चेंडू गोपाळ सोनी सामना करतील ते राकेश. अलगट टोलवलेला चेंडू निर्धावाचा चेंडू. दरम्यानचा दुसरा चेंडू लोअर फुलटोचा मारा सुंदर असा टोलवलेला परंतु निर्धावाचा चेंडू. दोन लागोपाठ निर्धावाचे चेंडू. आतापर्यंत खूपच सुंदर अशी सुरुवात करताना गोपाळ. दरम्यानचा तिसरा चेंडू फ्लाइटेड डिलिव्हरी. इकडे काय करते खराब फेकी असेल परंतु एक धावेने धावेचा श्री गणेश करताना रिद्धी सिद्धी संघ. दरम्यानचा चौथा चेंडू. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते गोपाळ सोनी यांच्याकडून. 4 चेंडू आणि तर मात्र फक्त एक धाव. 5वा चेंडू घेऊन येतात गोपाळ. हा सुंदर असा फटका परंतु सुंदर असे क्षेत्ररक्षण नीरज यांच्याकडून. शेवटचा चेंडू. आतापर्यंत कुठे ना कुठे धावसंख्या थांबवण्यात आलेली आहे फक्त एक. पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी. सुंदर अशी फेकी. इथे काय धावचित होताना राकेश. धावसंख्या स्थिरावते ती 1. नक्कीच दोन्ही संघ नक्कीच जीवन यांना आव्हान असेल की रिव्हर्स ट्राय करावी. हो रिव्हर्सचे भाषे आलेले आहेत. सोनू सोनू ऑन फायर. बघूया दुसरं षटक घेऊन येत आहेत आदर्श वैदिक 11 संघाकडून. वैयक्तिक असं पहिलं षटक पंचाच्या उजवीकडून. हा सुंदर असा फटका होता परंतु डिक्लेअर. धावसंख्या 1 ने भर पोहोचते ती 2. दुसरा चेंडू एसटीच्या उजवीकडून. हा काय टॅप मारला आहे परंतु सुंदर असे क्षेत्र निर्धाव असा शॉट. नक्कीच रिव्हर्स ट्राय करतील. बघूया. दरम्यानचा तिसरा चेंडू आणि वाईटच्या रूपात अतिरिक्त धाव. खराब चेंडू हातात आणि आदर्श. धावसंख्या 1 ने भर पोहोचते ती 3. तिसरा चेंडू इकडे यश देऊ दुवस्त करताना आदर्श. मोठा गडी बॅक टू डग आउट. सोनू नक्कीच टुर्नामेंट मध्ये शर्यत संपलेली आहे दोन्ही संघासाठी परंतु मॅच ऑन.
सुंदर असा चेंडू, निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर होते ती 3. पाचवा चेंडू, लेग ब्रेकचा मारा, सुंदर असा टोलवलेला फटका येतोय सीमा पार खणखणीत चौका. धावसंख्या 4 ने भर पोहोचते ती 7. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू. आतापर्यंत खूपच सुंदर अशी फलंदाजी करता आशिष, आणि पुन्हा एकदा सुंदर असा फटका होता, परंतु सुंदर असे क्षेत्र आशिष यांच्याकडून. आशिषने मारला, आशिषने पकडला. धावसंख्या स्थिर होते ती 7. 2 षटकाच्या समाप्तीवर. तिसरं षटक वैयक्तिक असं, दुसरं षटक गोपाल पंचाच्या एसटीच्या उजवीकडे. काय फ्लिक होता, परंतु डिक्लेअर मध्ये एकच धाव फक्त. धावसंख्या 1 ने भर पोहोचते ती 8. दरम्यानचा दुसरा चेंडू, नक्कीच कुठे ना कुठे मागचं षटक हाताळलं होतं, खूपच सुंदर. त्या दरम्यान हा फटका उंचावर गेलेला, आउट. आत्महत्या करताना आशिष बॅक टू डग आउट. आशिषची जागा सांभाळण्यासाठी कर्णधार स्वतः आलेले शिवम मिश्रा उफ जादूगार. आतापर्यंत 2 चेंडू हाताळताना गोपाळ. नक्कीच या संघाकडून सर्वात उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला भेटते गोपाळ या मॅच मध्ये. आणि हा उंचावर गेलेला फटका, घाई केलेली आहे विनीत यांनी. दरम्यान धावसंख्या 1 ने भर पोहोचते ती 9. चौथा चेंडू घेऊन येत गोपाळ. पुन्हा एकदा सामना करतील ते जीवन, आणि 6. आत्महत्या करताना बॉक्स गेम रूल्स नुसार जीवन बॅक टू डग आउट. वैयक्तिक असं दुसरं षटक 4 चेंडू. धावसंख्या स्थिर होते ती 9. 5वा चेंडू गोपाळ. सामना करतील ते खराब चेंडू व्हाईटच्या रूपात. धावसंख्या 1 ने भर पोहोचते ती 10. काय फटकाचा झाला आता, परंतु सुंदर असे क्षेत्ररक्षण विनीत यांच्याकडून. झेल सुटलेला आहे, परंतु चौकार अडवलेला आहे. शेवटचा चेंडू, हा फ्लाइटेड डिलिव्हरी, खराब चेंडू. पंचा हात खोलताना वाईट. पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी. इकडे काय सुंदर अशी खेळी होती. डॉट का पंचा, डॉटच्या रूपात. ओव्हर समाप्तीवर धावसंख्या स्थिर होते ती 11. डिक्लेअर, चला डिक्लेअर. स्ट्राईक असेल आकाशकडे. धावसंख्या 1 ने भर पोहोचते ती 11. 12 माफ करा. संघाकडून चौथं षटक घेऊन येतात नीरज दिगारी. दुसऱ्या माळ्यावर पोहोचवलाय चेंडू. मोठाकडे बॅक टू डग आउट. तुषार दरम्यानचा दुसरा चेंडू तुषार गुप्ता यांच्यासाठी. सुंदर असं क्षेत्ररक्षण, आणि नक्कीच लावला असता तर आउट असता, परंतु सोडलेला आहे. बघूया. दरम्यानचा तिसरा चेंडू नीरज मॅन इन फॉर्म. सुंदर असं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये. कमालचा क्षेत्ररक्षण आहे. आपल्या एरियामध्ये जॉन्टी नावाने प्रसिद्ध आहे. नक्कीच दाखवून देत असताना. फटका सुंदर होता, आणि ते काय स्वतःहून धावचित होता ना तुषार. 4 चेंडू. धावसंख्या स्थिर होते ती 12. शंकर मॅच खत्म हो गया यार. पाचवा चेंडू नीरज. सामना करतील ते, आणि खराब क्षेत्ररक्षण. नो स्कोर.
नक्कीच लक आहे वैदिक संघाकडे. धावसंख्या स्थिर राहते ती 12. शेवटचा चेंडू नीरज. सामना करतील ते मौसम आणि ते निर्धाव असा चेंडू. ओव्हर समाप्तीवर धावसंख्या स्थिर राहते ती 12. शेवटचं षटक असेल. चला पुढील सामना असेल माऊली फ्रेंड सर्कल वाजेस एमबी स्पोर्ट्स. आजच्या दिवसातील सर्वात रोमांचक असा सामना असेल. नॉकआउट. एक बाजूला महेश, दुसरी बाजूला नीरज आपल्याला पाहायला भेटणार आहेत. दरम्यानचा विनीत संघाकडून शेवटचं षटक आणि ते सुंदर असे क्षेत्ररक्षण आशिष यांच्याकडून. धावचित दाना कर्णधार शुभम मिश्रा. नक्कीच कार्तिक तिवारी, नैतिक तिवारी. नक्कीच मौसम यांचे फॅन फॉलोअर्स आहेत तिकडे. चौकाराचं आव्हान असेल. आहा सुंदर असं यष्टीरक्षण पाहायला भेटते विकास ज्या यांच्याकडून. वाईटचा चेंडू अतिरिक्त धाव. धावसंख्या 1 वर पोहोचते ती 13. निर्धाव असा चेंडू. सुंदर असा फटका, सुंदर असे क्षेत्ररक्षण. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या स्थिर होते ती 13. दरम्यानचा चौथा चेंडू. इकडे खराब क्षेत्ररक्षण आहे आणि नक्कीच एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होता परंतु अयशस्वी. धावसंख्या 1 वर पोहोचते ती 14. नैतिक तिवारी. नक्कीच बघूया आव्हान असेल. यंगेस्ट प्लेयर असतील टुर्नामेंट मध्ये या संघाकडून. आणि निर्धाव असा चेंडू. खूपच सुंदर गोलंदाजी विनीत यांच्याकडून. शेवटचा चेंडू आणि फिरवला होता परंतु निर्धाव असा चेंडू. डॉट. ओव्हर समाप्तीवर धावसंख्या स्थिर होते ती 14. टॉस साठी या माऊली फ्रेंड सर्कल वाजेस एमबी स्पोर्ट्स. सुजल को फोन कर रहे हैं. सुजल मच्छी काय नुसतं का बडबडतं रे. टॉस साठी या एमबी स्पोर्ट्स. एमबी स्पोर्ट्स मागे आहे. एमबी स्पोर्ट्स कर्णधार. टॉस कोणाच्या हाते. कोणाच्या हाताने कर आता झाली रात्र. बॅटिंगच घ्या रे. माझी बॅटिंग चालते ओपनिंगला. चला पंचा सामना सुरू करा. एलईडी स्क्रीन खाली करा प्रेक्षक वर्ग. नक्कीच कुठे ना कुठे मॅन ऑफ द मॅचच्या लालचेसाठी आलेले आहेत. सोनू सोनू नीरज दिगारी. हा पहिला चेंडू आणि सुंदर असा फटका होता. एक धावेचा प्रयत्न आणि धावेचा श्री गणेश करताना वैदिक संघाकडून आदर्श. दरम्यानचा दुसरा चेंडू. नक्कीच हा काय लेग ब्रेक होता. हा खराब चेंडू आता होताना परंतु वाईटच्या रूपात 1 धावेने भर. धावसंख्या पोहोचते 2. दरम्यानचा दुसरा चेंडू. पुन्हा एकदा फ्लायटेड डिलिव्हरी. हा सुंदर असा फटका होता परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण तुषारकडून. दरम्यानचा तिसरा चेंडू. पुन्हा एकदा सोनू आणि फटका सजवला आहे. पनिश करतात आणि 9च्या रूपात
धावसंख्या 5 ने भर पोहोचते ती 7. 7 ना 5 आहे नो आहे नो 9+4. दरम्यानचा तिसरा चेंडू सोनू. फटका सजवला, खराब क्षेत्ररक्षण जीवन यांच्याकडून. पुन्हा एकदा नो, अतिरिक्त धाव. 9+1 धावसंख्या 2 ने भर पोहोचते ती 9. आदर्श घरत यांच्यावर प्राइज आलेला आहे. 1 चौकार आणि 60 रुपयाचा रिओ. आणि नक्कीच रिओच्या आशेत मारले होते परंतु चुकलेले आहेत. कल्याणी संघाकडून लागलेला आहे प्राइज. चला 1 चौकार आणि 60 रुपये नैतिक. और कॅन्सल हो गया क्या वो नो चेंडू आणि इकडे काय रिओ भेटतो का? नाही, अयशस्वी. सुंदर असे क्षेत्ररक्षण सोनू. इकडे सोनूवर भरोसा आहे. पुन्हा एकदा चेंडू, खराब चेंडू. सुंदर असे क्षेत्र अयशस्वी आहेत. नो नो चेंडू. सुंदर असा फटका रिओ कब्जा करताना. धावसंख्या 4 ने भर पोहोचते ती. चला थँक्यू सो मच MB स्पोर्ट्स आणि माऊली या टॉस साठी. अगदी इथून टॉस होईल. चांगली साथ मयुरेश यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. चला प्लीज टॉस झाला की लगेच निर्णय देखील द्या आमच्यापर्यंत आणि मॅचला सुरुवात करा. धन्यवाद निखिल ठाकूर साहेब, ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आम्हाला आवाज देण्याकरिता 2 दिवस इथे संधी दिली. आज आणि उद्या. आजचं शेड्यूल खऱ्या अर्थानं अगदी आता समाप्तीच्या जवळ येत चाललंय. वेळेचा